नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जानेवारी महिन्यामधल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 17वा व्हिडिओ आहे. यापूर्वीचे सगळे व्हिडिओज खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक महिन्याची एक प्लेलिस्ट दिलेली आहे. त्या प्लेलिस्टवर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा 2019चा जगस्थान पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वसंत आबाजी डहाके. वसंत आबाजी डहाके एक ज्येष्ठ मराठी साहित्यिक यांना नुकताच 2019चा जगस्थान पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे जे वसंत आबाजी डहाके आहेत यांना यापूर्वीही 2009मध्ये साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरविण्यात आलेलं आहे. तसंच ते 2012मध्ये फेब्रुवारी 2012मध्ये चंद्रपूर येथे झालेल्या 85व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते आणि यांना नुकताच 2019चा जगस्थान पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार त्यांना 27 फेब्रुवारी म्हणजे 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस साजरा केला जातो आणि हाच दिवस कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. या 27 फेब्रुवारीला त्यांना हा 2019चा जगस्थान पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. इथे कुसुमाग्रज हा शब्द आलेला आहे. कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर. वि.वा. शिरवाडकर यांचंच टोपण नाव आहे कुसुमाग्रज आणि या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार म्हणजे जगस्थान पुरस्कार हा ज्ञानपीठ प्रतिष्ठानच्या धर्तीवर केवळ मराठी साहित्यिकांसाठी हा पुरस्कार दिला जातो. मराठी साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय किंवा विशेष कामगिरी करणाऱ्या व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांना हा पुरस्कार जगस्थान पुरस्कार दर 2 वर्षांनी देण्यात येतो आणि या वर्षीचा म्हणजे 2019चा दिलेला आहे तो वसंत आबाजी डहाके यांना दिलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वसंत आबाजी डहाके. पुढचा प्रश्न, कोकण रेल्वेच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे तत्कालीन रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते किती वर्षाचे होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 88 वर्ष. जॉर्ज फर्नांडिस माजी रेल्वे मंत्री व माजी संरक्षण मंत्री यांचं नुकतंच वयाच्या 88व्या वर्षी निधन झालेलं आहे. जॉर्ज फर्नांडिस हे 1989 ते 90 या कालावधीमध्ये भारताचे रेल्वे मंत्री तर 2001 ते 2004 या कालावधीमध्ये भारताचे संरक्षण मंत्री होते आणि त्यांचं नुकतंच वयाच्या 88व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते रेल्वे मंत्री असताना हा कोकण रेल्वे प्रकल्प सुरू झाला होता. या प्रकल्पाला अनेक मंत्रालयांनी विरोध दर्शवला होता, परंतु त्या विरोधास न जुमानता या जॉर्ज फर्नांडिस यांनी कोकण रेल्वे प्रकल्प सुरू होण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली होती आणि अशा या जॉर्ज फर्नांडिस यांचं नुकतंच वयाच्या 88व्या वर्षी निधन झालेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 88 वर्ष. नेक्स्ट, इंग्लंडच्या ब्रँड फायनान्स या सल्लागार संस्थेकडून नुकत्याच जगातील टॉप 500 ब्रँड किंवा कंपन्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात खालीलपैकी कोणती कंपनी टॉप 100मध्ये असणारी एकमेव भारतीय कंपनी ठरली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टाटा समूह. इंग्लंडचं हे ब्रँड फायनान्स ही एक सल्लागार संस्था आहे आणि या संस्थेनं नुकतंच जगातील टॉप 500 ब्रँड्स किंवा कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पहिल्या 100मध्ये असणारी भारताची एकमेव कंपनी ठरली आहे टाटा समूह. म्हणजे टाटा समूह ही गेल्या वर्षी 104 याच यादीमध्ये 104 या क्रमांकावर होती आणि आता यावर्षी म्हणजे 2019मध्ये ही 86 या क्रमांकावर आलेली आहे आणि टॉप 100मध्ये असणारी ही भारताची एकमेव कंपनी ठरली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टाटा समूह. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याने अनिवासी भारतीयांसाठी प्रवासी लाभांश पेन्शन योजना सुरू केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. केरळ या राज्यानं नुकतीच केरळच्या अनिवासी लोकांसाठी ही प्रवासी लाभांश पेन्शन योजना सुरू केलेली आहे. ही योजना केरळने सुरू केलेली आहे. मॅपमध्ये बघा, हा आहे केरळ. केरळची राजधानी आहे तिरुअनंतपुरम. केरळचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत पी विजयन आणि याच केरळने नुकतीच अनिवासी केरळच्या नागरिकांसाठी ही प्रवासी लाभांश पेन्शन योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, 70व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड व इतर बाबींसंदर्भात माहिती देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने RDP इंडिया 2019 हे मोबाईल ॲप सुरू केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केंद्रीय संरक्षण मंत्रालय. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने नुकतंच एक ॲप सुरू केलेलं किंवा लॉन्च केलेलं आहे. त्या ॲपचं नाव आहे RDP इंडिया 2019 आणि या ॲपच्या माध्यमातून 70व्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रत्यक्ष जे उपस्थित राहू शकले नाहीत त्या सर्वांसाठी या ॲपच्या माध्यमातून
परेड या 70व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या व इतर बाबींसंदर्भात सर्व माहिती या ॲपच्या माध्यमातून सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे ॲप नुकतंच केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात जलद धावणाऱ्या खालीलपैकी कोणत्या ट्रेनचे नाव बदलून वंदे भारत एक्सप्रेस असं करण्यात आलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ट्रेन 18. ट्रेन 18 ही संपूर्णतः भारतीय बनावटीची ट्रेन असून ती भारतातील सर्वात जलद धावणारी ट्रेन आहे. सोबतच ती भारतातील पहिली इंजिन विरहित ट्रेन आहे. ही ट्रेन दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावते आणि हिचं आता नाव बदलून वंदे भारत एक्सप्रेस असं करण्यात आलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ट्रेन 18. आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, देना बँक व विजया बँकेचे बँक ऑफ बरोदा सोबत विलिनीकरण झाल्यानंतर बँक ऑफ बरोदा ही भारतातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक ठरणार आहे? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिसऱ्या. बँक ऑफ बरोदा म्हणजे देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बरोदा यांचं विलिनीकरण झाल्यानंतर बँक ऑफ बरोदा ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक ठरणार आहे. पहिली आहे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे HDFC बँक आणि सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे ICICI बँक. आणि आता ह्या तिन्ही बँकेचं विलिनीकरण झाल्यानंतर ICICI बँकेची जागा ही बँक ऑफ बरोदा ही बँक घेणार आहे आणि त्यानंतर बँक ऑफ बरोदा ही भारतातील सर्वात मोठी तिसरी बँक ठरणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिसऱ्या. आणि आता आजच्या व्हिडिओमधला प्रश्न, याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित PM नरेंद्र मोदी या चित्रपटात नरेंद्र मोदी यांची भूमिका खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याने साकारली आहे? याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.